ब्रेकनंतर बातमी भुजबळ संदर्भात आहे। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, सही है ये कहना, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत। प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही, माझी अवहेलना करण्यात आली आहे, अशा शब्दात भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। चर्चा करू बसू असं बोलले, पण चर्चा केलीच नाही। मी लहान खेळणं आहे का असं म्हणत भुजबळांनी संताप व्यक्त केलाय। मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच असंही भुजबळ म्हणतायत। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायला चर्चा झाली। एक गाण्याच्या ओळी होत्या, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, काय आपल्या मनामध्ये तो नेमकं आपको क्या कहना है अभी? जो सही है तो कह दिया और क्या करणार। 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बर तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहेत ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। या संदर्भात उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही पाहूया। भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून, की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील। त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो। या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहां नाही रहना हे त्यांचं योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।